Welcome all of you students of standard 10th. We learned 5 poems in the unit number 1st, 2nd and 3rd. Today we are going to learn the first text, an encounter of a special kind. Unit number 1.2, an encounter of special kind. The lesson is very easy to understand. I read the book. You must have the book in front of you. तुमच्या समोर पुस्तक असेल तर तुम्हाला हा पाठ समजण्यास अत्यंत सोपा जाणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी प्रत्येकाने आपलं पुस्तक त्या ठिकाणी काय करायचं, काढायचं आणि 1.2 याच्यावर लक्ष केंद्रित करायचे. आय रीड द फर्स्ट पॅरेग्राफ. पहिला पॅरेग्राफ मी वाचतो तुम्हाला, अँड देन आय एक्सप्लेन. नंतर त्याचं स्पष्टीकरण मी तुम्हाला देणार आहे. हा जो पाठ आहे आपण 3 भागामध्ये त्याचं डिवायडेशन करणार आहोत. सगळ्यांना समजेल अशा प्रकारचं आपण या ठिकाणी त्याचं विश्लेषण करणार आहोत. कोणत्याही प्रकारची घाई त्या ठिकाणी आपल्याला करायची नाही. तर कम ऑन अँड जॉईन टू मी. आय रीड द पॅसेज. माय फादर वॉज अ मेडिकल प्रोफेशनल वर्किंग फॉर अ प्रायव्हेट कंपनी इन रानीगंज in West Bengal. The officers of the company were housed in individual bungalows inside a large campus. Our house was in a corner of the campus. In this lines, या ओळीमध्ये आपल्याला काय सांगितलं? The writer's father was a medical professional working. Means he was in a medical profession. म्हणजे वैद्यकीय व्यवसायामध्ये त्याचे वडील होते त्या ठिकाणी. व्हॉट वॉज द रायटर्स फादर? रायटर्सचे वडील काय होते? तर अ मेडिकल प्रोफेशनल वर्किंग, म्हणजे वैद्यकीय व्यवसायामध्ये काम करणारी ती व्यक्ती होती इन अ प्रायव्हेट कंपनी. अँड व्हेअर वॉज दॅट कंपनी? कुठे होती ती कंपनी? इट वॉज इन रानीगंज इन वेस्ट बेंगाल. वेस्ट बेंगालमध्ये, पश्चिम बंगालमध्ये रानीगंज या ठिकाणी त्यांचे वडील त्या ठिकाणी सर्व्हिसला होते. द ऑफिसर्स कंपनी वेअर हाऊस. ऑल द ऑफिसर्स लिव्ड इन, राहत होते. वेअर द कंपनी प्रोव्हाइडेड देम द हाऊसेस, द बंगलोज. त्यांना घरे दिलेली होती सगळ्या ऑफिसर्सला, बंगले दिलेले होते त्या ठिकाणी. इन अ लार्ज ऑर अ ह्यूज कॅम्पस. खूप मोठा परिसर होता आणि त्या परिसरामध्ये या कंपनीने त्यांना घरं दिलेली होती. अँड द रायटर्स हाऊस वॉज इन अ कॉर्नर ऑफ द कॅम्पस. व्हेअर वॉज द रायटर्स हाऊस? या लेखकाचं बंगला किंवा घर नेमकं कुठं होतं त्या कॅम्पसमध्ये? तर इट वॉज इन अ कॉर्नर ऑफ द कॅम्पस. कॉर्नरलाच, त्या परिसरामध्ये किंवा त्या कॅम्पसमध्ये अगदी कॉर्नरला या लेखकाचं घर त्या ठिकाणी होतं. द ऑफिसर्स क्लब वॉज ॲडजस्ट टू द बाउंड्री वॉल ऑफ आवर गार्डन. त्या गार्डनमध्येच त्या ठिकाणी ऑफिसर्स लोकांचा क्लब त्या ठिकाणी होता. द कंपाऊंड ऑफ दॅट कॅम्पस वॉज लक्झरियस. अत्यंत बहरलेला अशा प्रकारचा तो परिसर होता. कशाने भरलेला होता? विथ द ग्रीन ग्रास, कलरफुल फ्लॉवर्स अँड होस्ट ऑफ टॉल अँड मॅजेस्टिक ट्रीज. दॅट कॅम्पस वॉज व्हेरी लक्झरियस अँड इट वॉज लक्झरियस विथ. व्हॉट वॉज द कॅम्पस लक्झरियस विथ? कशाने भरलेला होता तो परिसर? तर दॅट कॅम्पस वॉज लक्झरियस विथ ग्रीन ग्रास. संपूर्ण हिरवं गवत त्या ठिकाणी होतं. देन देर वेअर कलरफुल फ्लॉवर्स. रंगीबेरंगी अशी फुलं त्या ठिकाणी होती. अँड होस्ट ऑफ tall, majestic
ट्रीज, अतिशय उंच, मॅजेस्टिक म्हणजे हाय, टॉल, उंच अशा प्रकारचे बहरलेले, डेरेदार अशा प्रकारच्या झाडांनी तो परिसर काय झालेला होता, बहरलेला होता. द सीझनल व्हेजिटेबल्स इन द किचन गार्डन, देर वॉज अ किचन गार्डन, म्हणजे ज्याला परसदार आपण म्हणतो त्या प्रकारचं त्या ठिकाणी परसदार होतं, की त्या ठिकाणी काय लावलेलं होतं, व्हेजिटेबल्स ऑफ द हाऊस होल्ड अँड मॅग्निफिशियंट ट्रीज कॉन्स्टंटली attracted squirrels and many species of birds. There was a magnificent, बहारदार अशा प्रकारची झाडं त्या ठिकाणी होती आणि that trees attracted, आकर्षित करत होती to the squirrels, खारुताईंना, and species of birds, many kind of birds attracted towards that area, towards that campus, towards that trees, त्या झाडांकडे ही सगळी पक्ष्यांची जमात, वेगवेगळ्या पक्ष्यांची आणि खारुताई त्या ठिकाणी आकर्षित होत होती. त्यानंतर अजूनही त्या ठिकाणी काय होतं, कोण अट्रॅक्ट होत होतं, ग्रुप ऑफ लंगूर्स, द ग्रुप ऑफ मंकीज had even made their den in a aswatha trees nearby. There were many trees, and in that trees, in those trees, त्या झाडांच्या मध्ये कुणी आपला मुक्काम ठोकलेला होता, तर ग्रुप ऑफ लंगूर्स, माकडांच्या घोळक्याने, ग्रुपने त्या ठिकाणी त्या झाडामध्ये आपला मुक्काम ठोकलेला होता. या ठिकाणी डेन, डेन मीन्स लेअर, ज्याला आपण व्हेअर द वाईल्ड ॲनिमल्स लिव्ह, ज्या ठिकाणी वाईल्ड ॲनिमल राहतात ते ठिकाण, ज्याला गुहा देखील म्हटलं जातं, किंवा ज्या ठिकाणी ते मुक्काम करतात ते ठिकाण, दॅट इज कॉल्ड डेन किंवा लेअर असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. They had all become, all the langurs, all the birds, all the squirrels had all become a part of, parcel of existence of daily life. म्हणजे त्यांच्या अस्तित्वाची जाणीव त्या ठिकाणी आम्हाला ते सगळे प्राणी पक्षी करून देत होते. नेक्स्ट पॅरेग्राफ पहा. A small incident on a Saturday afternoon left a profound effect on me and unfolded before my eyes a whole new dimension to the wonders of God's creation. You know that there are many wonders which the gods were created. परमेश्वराने अनेक आश्चर्यकारक अशा प्रकारच्या गोष्टी या भूतलावर काय केलेल्या आहेत, निर्माण केलेल्या आहे. आणि म्हणून या ठिकाणी लेखक म्हणतो की अ इन्सिडेंट हॅपन देअर, एक घटना त्या ठिकाणी घडलेली आहे. व्हेन, केव्हा घडलेली आहे, तर इट हॅपन ऑन अ सॅटरडे आफ्टरनून, शनिवारी दुपारच्या वेळेस त्या ठिकाणी एक घटना घडलेली आहे. आणि त्या घटनेने काय झालेलं आहे, दॅट लेफ्ट, त्या घटनेचा प्रभाव माझ्यावर पडलेला आहे. प्रोफाउंड, प्रोफाउंड मीन्स व्हेरी डीप, प्रोफाउंड मीन्स व्हेरी डीप, अत्यंत खोल, सखोल अशा प्रकारचा प्रभाव ऑन मी. अँड अनफोल्डेड, इट हॅड ओपन, काय अनफोल्ड केलेलं आहे, काय ओपन केलेलं आहे, बिफोर माय आईज होल न्यू डायमेन्शन टू द वंडर्स ऑफ गॉड्स क्रिएशन. न्यू डायमेन्शन, न्यू फॅक्टर, या ठिकाणी अनफोल्ड, न्यू डायमेन्शन मीन्स ओपन अप अ न्यू फॅक्टर, नवीन अशा प्रकारचं परिमाण परमेश्वराने माझ्या पुढे काय केलेलं आहे, ओपन केलेलं आहे. इट वॉज अ फ्यू डेज इन टू द पूजा व्हेकेशन. यू नो देर आर डिफरंट व्हेकेशन्स टू अस, आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या सुट्ट्या असतात. समर व्हेकेशन असेल, दिवाळी व्हेकेशन असेल, तसं त्या ठिकाणी पूजा व्हेकेशन म्हणजे दुर्गा पूजा त्या ठिकाणी होत असेल त्या सुट्टीच्या कालावधीमध्ये पूजा व्हेकेशन, जस्ट लाईक फॉर एनी अदर चाइल्ड, इतर मुलांना जशा सुट्ट्या होत्या. आय हॅड ऑल्सो द व्हेकेशन ऑफ पूजा, त्या पूजाच्या, दुर्गा पूजेच्या सुट्ट्या आम्हाला होत्या.
इतर मुलांप्रमाणेच द हॉलिडेज प्रोव्हाइडेड अन अपॉर्च्युनिटी, दॅट व्हेकेशन, त्या सुट्ट्यांमुळे काय झालेलं आहे, दॅट प्रोव्हाइडेड अन अपॉर्च्युनिटी, संधी मिळालेली आहे, दॅट प्रोव्हाइडेड अ चान्स, एक संधी मिळालेली आहे फॉर मी टू बिकम एनग्रोस्ड इन अ व्हेरियस मॅगझिन अँड स्टोरी बुक्स पब्लिश स्पेशली फॉर चिल्ड्रन इन द फेस्टिव्ह सीझन. त्या ठिकाणी मी इतका तल्लीन झालेलो होतो, मला ती संधी मिळालेली होती, घडून गेलेलो होतो. कशामध्ये? दॅट व्हेरियस मॅगझिन्स, वेगवेगळ्या प्रकारची मासिकं, स्टोरी बुक्स, वेगवेगळ्या प्रकारची गोष्टीची पुस्तकं, की विच वेअर पब्लिश स्पेशली फॉर द चिल्ड्रन, मुलांसाठी खास प्रकाशित झालेल्या त्या पुस्तकांमध्ये मी अगदी त्या ठिकाणी तल्लीन होऊन गेलेलो आहे. नेक्स्ट पॅराग्राफ पहा. आफ्टर ए हर्टी लंच, फुलफिल, हर्टी मीन्स फुलफिल, परिपूर्ण अशा प्रकारचं, भरपेट अशा प्रकारचं लंच मीन्स दुपारचं जेवण घेतल्यानंतर माय पेरेंट्स अँड माय यंगर सिस्टर ले डाऊन फॉर अन आफ्टरनून नॅप अँड आय सेटल डाऊन विथ अ स्टोरी बुक. माय पेरेंट्स, माय फादर, मदर, सिस्टर, सगळे भावंड त्या ठिकाणी काय झालेले, ले डाऊन फॉर ए आफ्टरनून नॅप. ज्याला आपण वामकुक्षी म्हणतो, थोडा वेळ त्यांनी अंग टाकलेलं आहे, झोपलेले आहे दुपारच्या वेळेमध्ये जेवण झाल्यानंतर, फुलफिल अशा प्रकारचं जेवण झाल्यानंतर ते झोपलेले. बट ॲट दॅट टाइम, परंतु त्याच वेळेस मी काय करत होतो, आय सेटल डाऊन विथ अ स्टोरी बुक. मी काय केलेलं, एक स्टोरी बुक घेतलेलं आहे आणि देन आय बिगॅन टू रीड, मी ती वाचायला सुरुवात केलेली आहे. द क्वाईट आफ्टरनून प्रेझेंटेड द परफेक्ट backdrop for reading an adventure story. पहा, दॅट वॉज द आफ्टरनून, ती दुपारची वेळ होती आणि दॅट आफ्टरनून वॉज अ परफेक्ट बॅकड्रॉप. बॅकड्रॉप मीन्स अगदी योग्य, सुटेबल, अनुकूल अशा प्रकारची परिस्थिती होती फॉर रिडिंग द ॲडव्हेंचरस किंवा ॲडव्हेंचर स्टोरी, म्हणजे अगदी साहसी कथा वाचण्यासाठी परफेक्ट, अनुकूल, सुटेबल अशा प्रकारची ती वेळ होती. आणि त्या वेळामध्ये काय झालेलं आहे, द सायलेन्स वॉज ऑकेजनली ब्रोकन बाय द साऊंड ऑफ माय फॅमिली स्नॉरिंग. पहा, द फॅमिली ऑफ रायटर्स, त्याचं जे कुटुंब होतं ते काय केलं झालेलं होतं, झोपी गेलेलं होतं. आणि दे स्नॉर, ते काय करत होते, स्नॉर मीन्स ब्रेथ, वेन द पर्सन स्लीप ॲट दॅट टाइम, द साऊंड ऑफ ब्रिदिंग, घोरण्याचा आवाज म्हणतो आपण, त्या ठिकाणी येत होता. स्नॉर मीन्स टू ब्रेथ नॉइझिली व्हाईल स्लीपिंग, झोपेच्या वेळेस जो आवाज येतो श्वासोश्वासाचा नाकावाटे, ज्याला आपण घोरणे असं म्हणतो, त्या ठिकाणी तो घोरण्याचा जो आवाज होता, दॅट वॉज ब्रोकन, दॅट साऊंड वॉज ब्रोकन द सायलेन्स ऑफ द आफ्टरनून, म्हणजे त्या दुपारच्या वेळेची शांतता तो आवाज काय करत होता, भंग करत होता. अँड द इंटरमिटंट chirping of house sparrows, the harsh cawing of crow, and the shrill call of a kite flying high above the ground. म्हणजे त्या ठिकाणी जसं घोरण्याचा आवाज शांतता भंग करत होता, त्याच पद्धतीने त्या ठिकाणी स्पॅरोज, त्याच्यानंतर क्रोज, कावळे असतील, चिमणे असतील, देन काईट फ्लाइंग, त्या ठिकाणी काईट फ्लाइंगचा आवाज त्या ठिकाणी तो शांततेचा काय करत होता, भंग करत होता. मिनट स्टिक्ड बाय, आय बिकेम डीपली ॲब्सॉर्ब्ड इन द बुक. त्या पुस्तकामध्ये मी काय झालेलो होतो, गढून गेलेलो होतो, थोडंसं माझं लक्ष त्या ठिकाणी विचलित झालेलं होतं. आणि त्याच दरम्यान सडनली आय हर्ड अ ग्रुप ऑफ स्ट्रीट डॉग्स barking furiously in the distance. I heard the sound of dogs which were barking. भुंकणाऱ्या कुत्र्यांचा त्या ठिकाणी मी आवाज ऐकत होतो आणि तो आवाज जो आहे त्या ठिकाणी मला ऐकू येत होता. आणि आय चोज टू इग्नोर द कमोशन. आय चोज द इग्नोर द कमोशन, दॅट साऊंड,
तो जो आवाज होता, दॅट नॉईज, कमोशन मीन्स नॉईज ऑफ कन्फ्युजन, तो जो गोंधळाचा आवाज त्या ठिकाणी येत होता. कमोशन मीन्स कन्फ्युजन, साऊंड ऑफ कन्फ्युजन, त्या ठिकाणी गोंधळाचा जो आवाज येत होता त्या आवाजाकडे काय करायचं, दुर्लक्ष करायचं असं मी ठरवलेलं होतं. थिंकिंग दॅट द पॅक ऑफ डॉग्स माइट हॅव कॉर्नर्ड अ हॅपलेस pig. I thought that, हे असा विचार केला की अ ग्रुप ऑफ डॉग्स, त्या ठिकाणी जे कुत्रे असतात त्या कुत्र्यांनी काय केलेलं असेल, दॅट दोज डॉग्स कॉर्नर्ड, घेरलेलं असेल, अटॅक, हल्ला केलेला असेल ऑन हॅपलेस पीग, अनलकी, दुर्दैवी, अनफॉर्च्युनेट, दुर्दैवी अशा प्रकारच्या डुकरावर कदाचित त्यांनी हल्ला केला असेल कुत्र्यांनी, आणि म्हणून मी त्या आवाजाकडे काय केलेलं आहे, दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु व्हॉट हॅपन, बट सून द बार्किंग बिकेम लाउडर अँड मोर अग्रेसिव्ह अँड द अलार्म साऊंड ऑफ फ्लॉक ऑफ क्रोज ॲडेड टू द cacophony. What happened? That sound become louder and louder. तो जो आवाज आहे तो मोठमोठा त्या ठिकाणी होत होता, आणि त्यामध्येच द कॉविंग ऑफ फ्लॉक ऑफ क्रोज, त्या कावळ्यांचा देखील त्या ठिकाणी गलका, कावकाव अशा प्रकारचा आवाज त्या ठिकाणी येत होता. आणि दॅट ॲडेड टू द कॅकॅफनी. कॅकॅफनी मीन्स हार्श नॉईज. या पक्ष्यांचा, या कावळ्यांचा आवाज त्याच्यामध्ये अधिक ॲड होत होता. अशा पद्धतीने आय ऑल्सो हर्ड द डिस्टर्बन्स अप्रोचिंग क्लोजर. दॅट डिस्टर्बन्स, दॅट साऊंड, तो जो आवाज होता, दॅट अप्रोचिंग, येत होता, जवळ येत होता, क्लोजर अँड क्लोजर, जवळ तो आवाज त्या ठिकाणी येत होता. क्युरिओसिटी गॉट द बेटर मी. त्या ठिकाणी दॅट क्युरिओसिटी, जिज्ञासा, की वाय डीड द डॉग्स बार्किंग, त्या ठिकाणी कुत्रे का भुंकतायत, वाय डीड द क्रोज कॉलिंग, त्या ठिकाणी कावळे का ओरडताय. दॅट क्युरिओसिटी, ती जी जिज्ञासा होती, दॅट ओव्हरपॉवर्ड, मात केली, टू मी, माझ्यावर मात केलेली आहे. आणि मात केल्यामुळे काय झालेलं आहे, लिव्हिंग द बुक असाइड. आय वॉज रिडिंग द बुक, मी पुस्तक वाचत होतो. आय पुट दॅट बुक असाइड, मी ते पुस्तक काय केलेलं आहे, बाजूला ठेवलेलं आहे. अँड आय रश टू द व्हरांडा, आणि मी त्या व्हरांड्यामध्ये पळत गेलेलो आहे. टू सी व्हॉट वॉज गोइंग ऑन, व्हॉट वॉज हॅपनिंग, काय घडतंय हे पाहण्यासाठी मी धावतच व्हरांड्यात गेलेलो आहे. तर पुढे नेमकं काय होतंय, व्हॉट हॅपन, काय घडलं त्या ठिकाणी, वी विल लर्न इन द नेक्स्ट लेक्चर. पुढील लेक्चरमध्ये आपण ते काय करूया, पाहूया. याच ठिकाणी आपण थांबूया. माझी एक रिक्वेस्ट असेल सगळ्या विद्यार्थ्यांना की त्यांनी हा जो माझा चॅनल आहे, हा चॅनल काय करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. अशा प्रकारची तुम्हाला विनंती करतो आणि याच ठिकाणी थांबतो. धन्यवाद.